नमस्कार दर्शको, न्यूज शाहीन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघ निवडणूकच्या अनुषंगाने आजरा या गावामध्ये आलेलो आहोत। आज आपल्यासोबत आजऱ्याचे नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील साहेब आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊया। नमस्कार सर, आता जे तुम्ही गेले 1-1.5 महिना तुम्ही निवडणुकीच्या प्रचाराचे जे काम पाहताय, तर तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? अगदी एक नंबर प्रतिसाद लोकांचा आहे। चांगल्या प्रकारे आता लोक आता परवा सभा झाली आमची। ह्या जिल्हा परिषद मधले 8,000 लोक सभेसाठी आले की ह्यांनी फक्त विकास म्हणून हवा केले। ह्यांनी विकास काय केला नाही, स्वतःचं घरच भरलं आमदार साहेबांनी, दुसरं काय केलं नाही। आणि प्रत्येक गटात अशोकांनाचा गट असून ते अण्णाचे लोक फोडायचे, आमचे असून ते आज त्याच्याबरोबर जे काही लोक आहेत ते आमचेच आहेत, ते काय त्यांचे नव्हते, त्यांनी निर्माण केलेले लोक नाहीत। हे शिवसेनेचे मूळचे आहेत, आमचे मावळे आहेत, ते ह्यांच्याकडे कोण लोक नाहीत। आणि ह्यांनी विकास केला म्हणतात। आदऱ्यात 100 कोटीची कामं केली। 100 कोटीची जर कामं आदऱ्यात केली असतील तर रवळनाथाच्या नावावर आता का दोघावा मागायची वेळ आली, ही पहिली गोष्ट। आदऱ्याच्या कुठल्याही कॉलनीत जावा तर अशी वाईट परिस्थिती आहे, पावसाळ्यामध्ये एखादी बाई सुद्धा त्या कॉलनीतनं बाहेर येऊ शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे। जर एखादा पेशंट असला तर ही अशी परिस्थिती आहे, तिला हातावरनं किंवा असं खांद्यावरनं घेऊन यायला लागतंय, गाडी सुद्धा त्या कॉलनीत येत नाही। मग 100 कोटी गेले कुठे? अण्णा म्हणतात, अशोकांना सुद्धा म्हणतात की 100 कोटीचं, कारण 100 कोटी अण्णांनी सुद्धा दाखवले 100 कोटी। 5 वर्ष मी नगरसेवक होतो, आम्ही आम्ही सगळ्या गावचा कारभार आम्ही मिळून करत होतो। तर एवढी वाईट परिस्थिती आहे, अण्णाला तिने किंवा एका नगरसेवकाला 1 रुपयाचा सुद्धा निधी दिला नाही। आणि आज तिने शिवसेना प्रमुखांचा फोटो लावून मतं मागा लागलेत। एक मला भाषण या 10 वर्षातलं दाखवावं तिने की बाळासाहेबांचं नाव कुठल्या सभेत किंवा भाषण करताना घेतलं असेल तरच त्यांना अधिकार आहे तो बाळासाहेबांचा फोटो। आज तुम्हाला मताच्या जोगवासाठी बाळासाहेबांचा फोटो लावताय। आज बाळासाहेबांची पुण्यतिथी आहे, बाळासाहेबांची मूर्तीचं आम्ही पूजन केलं। एक दिवस हे तिने बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आज बाळासाहेबांचा फोटो लावलाय तिने। आता शिवसेनेविरुद्ध शिवसेना म्हणजे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमता असणार काही नाही, सगळे मावळे माझे सगळे व्यवस्थित आहेत, कोणी मावळा कुठला गेला नाही, कोण नाही, सगळे लोक। आणि 12 बलुदर जातीचे लोक आज आम्ही सगळे एक आहे आजरा जिल्हा परिषदेमध्ये। हे अफवा आहे सगळी, यांना काही नाही आहे। काल सुद्धा प्रचाराला बाहेरच्या बायकांहून आजऱ्यात प्रचार करायची वेळ आली, एवढी वाईट परिस्थिती आहे। आणि आमदार साहेबांनी ह्या 10 वर्षात बाळासाहेबांचं नाव कुठल्या सभेत घेतलं असेल तर जाहीर सांगावं, राजकारण सोडून मी घरात बसीन। सच्चा मावळा आहे मी, सच्चा मावळा। आणि ज्यावेळी त्यांना पहिली आमदारकी आणायला गेलो त्यावेळी बजीवांनंतर तिकीट मातोश्रीवर फायनल होणार होतं। आम्ही उद्धव साहेबांना आग्रह केलं आणि आंबेडकर साहेबांनाच एक तरुण माणसाला द्या म्हणून आम्ही आग्रह करणारी पहिले मावळ्या। आता जे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर होते, त्यांचं म्हणजे आता 5 म्हणजे होते इथे विद्यमान आमदार, त्यांनी पण काही विकास कामे केली असतील, काही नाही, काही लोकांना परिवर्तन। तुम्ही आंबाड्याला जावा, 8 दिवसापूर्वी रोड केलेला आहे, सगळा उकरून पडला आहे, आता तिथला सर्वे करा। आदऱ्यात तिने कुठलं विकास काम केले असं दाखवावं। आम्ही राजकारणात शन्याची एक विकास काम त्यांनी पूर्ण फक्त कॉन्ट्रॅक्टदारांची भर, दुसरं काही केलं नाही। आता जे बेरोजगार तरुणांचे प्रश्न भेडसावतात की तरुण एवढे शिकलेत पण त्यांना नोकरीच नाहीये, त्यावरती काय बोलाल? आदऱ्यासारखा साखर कारखाना 1.5 कोटी रुपये केडीसी बँकेत भरायचे होते, तेच अशोक सराटे आमचे नेते आदरा कारखान्याचे चेअरमन होते। अण्णांनी विनंती केली 1.5 कोटी रुपये आम्हाला द्या, मदत करा, आम्ही ते भरून कारखाना व्यवस्थित चालूया। त्यांनी कधीही मदत केली नाही आदरा साखर कारखान्याला, कधीही नाही। अण्णा चेअरमन असताना सुद्धा केले नाही। अण्णा फक्त आज नाविलासाठी त्यांच्या बरोबर आहेत, मनापासून नाहीत अण्णा काही ते माझे मित्र आहेत, अण्णा जवळचे आम्ही आहे, एकत्र आहे। आमचं गाव पुढे जावं म्हणून अण्णांची 100% इच्छा असते, गाव आमचं पुढे। कधी आमदार साहेबांनी हे केलं। आज 10 कोटी रुपये चंदगडला 10 कोटी आणि आम्हाला 10 कोटी रुपये नगरपंचायतला मंजूर झाले, हे पैसे ह्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून कॅन्सल केले। नगरपंचायतची बिल्डिंग सुद्धा आमची 1 नंबर वार्डात होणार होती, ते 10 कोटी रुपये सुद्धा ह्यांनी कॅन्सल केले। काय आमदारांनी विकास केला? फक्त आता मंदिराला पैसे दिले आणि त्याच मंदिराच्या नावाखाली आता मतं मागा लागल्यात, हे चुकीचं आहे। पण देवाला निधी दिला म्हणजे उपकारला दिला नाही। ह्या गावात तुम्हाला 14,000 मतं दिलेली म्हणून तुम्ही निधी दिला, काय फुकट का केशातली दिले? 14,000 मतं दिली म्हणून तुम्ही आमदार झाला।
आता तुम्ही मग असे म्हटला की म्हणजे महिलांना एखाद्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत असेल तर तिथे गाडी जात नाही, तर महिलांच्या आरोग्यासाठी जे प्रश्न असतील किंवा मुलींचे शिक्षण आता म्हणजे त्यांना काहींना पैसे म्हणजे गोरगरिबांसाठी पैसे सुद्धा नसतात आपल्या मुलांना शिकवायला, तर त्याबाबत काय सांगा? आमदार साहेबांनी आजऱ्या तालुक्यातली काही PWD ऑफिस असून जे पाटबंधाऱ्याचे अधिकारी नेऊन गारगोटीत बसवले, तिथले अधिकारी. आजऱ्याचा आता आमचा दवाखाना आहे, सरकारी दवाखाना, तिथं कधी डॉक्टर वेळेवर नसतोय. एवढी वाईट परिस्थिती. आमदारांनी कधी लक्ष दिलं नाही. स्वतःची कॉलेज, स्वतःची इथं 35 एकर जमीन घेतली, क्रेशर घातलं, स्वतःच केलं. नागरिकांच्या कुणाकडे लक्ष दिलेलं नाही आमदार साहेबांनी. आता जी महिला बाल विकास कल्याणकारी योजनेमार्फत जे पैसे दिले म्हणजे पैसे किंवा जो निधी असेल तो दिला जातोय असं तुम्हाला वाटतं काय, किंवा तो तिकडे डायव्हर्ट केला? सगळं खोटं आहे. परवा आम्ही एक पेशंट नेला कोल्हापूरला आणि ते कार्ड कुठलं ते काढलंय, ते आबा कार्ड काढलंय, तिथं दाखवलं हे असलं स्कीम बिम काय चालू नाही म्हणून सांगितले. सगळं खोटं आहे, सगळे फसवे वगैरे आहे. मी शिवसेनेचा म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतोय, ते माझ्या विरोधात म्हणून मी असं नाही. त्यांचे आमचे का भाऊबंदकीने मतभेद नाहीत. खरंच चुकीचं आहे तर चुकीचं. आमदार साहेबांनी आदरात शहरासाठी 1 रुपयाचा 5 वर्षात निधी दिला नाही, मग 100 कोटी गेले कुठे? मग तुम्हाला रमणनाथाला निधी दिला, उपकारला दिला नाही. तुम्हाला 14,000 मतं दिली, 14,000 या गावात. एकही माणूस मग, आणि त्या 14,000 आमदार साहेब निवडून किती मतांना आले? 18,000 मतांना निवडून आले. 14,000 आधारात मतं पडली नसती तर तुम्ही निवडून तरी आला असता काय? एवढं लोकांचं प्रेम तुमच्यावर होतं, तर तुम्ही ह्या आजारीकरांचा घात केला, घात. असं एकंदरीत पाहता आगरेकरांचं लीड हे महाविकास आघाडी माहितीवरती किती होतं? आता इथं आम्ही 6,000 ते 7,000 लीड KP साहेबांना देणार. मशाल. आता एक शेवटचा प्रश्न सर, की आता जे म्हणजे महाराष्ट्रातलं हिंदुत्व वादावरती भाषण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, त्यांना आणलं जाणार आहे, त्यांची सभा होणार आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्ही कुणाची सभा विभागाकडे लक्ष देत नाही. आमचे बाळासाहेब ठाकरेच हिंदुत्ववादी होते, खरं कुठल्या जातीवर कधी वाईट बोलले नाही. सगळ्या जातीला घेऊन राजकारण केलं, तर आपलं हिंदुत्व कधी सोडलं नाही. ह्यांनी दुसऱ्याच्या घरात गेले की वेगळं बोलावं, ह्याच्या घरात गेले की वेगळं बोलावं. हे यांची कला आहे, भावाभावांची कला आहे. 1 नंबर कलाकार आहे, 1 नंबर कलाकार भाऊ आहेत. कुणाच्यात भांडणं कशी लावायची, आमचीच पोरं त्यांच्यावर, आमच्यात आणि आमच्या पोरांच्यात भांडणं लावून आमची पोरं वेगळी केली. ते असे यांचे धंदे आहेत. अशोक अण्णा बरोबर एकही माणूस ठेवला नाही, एकही माणूस भागातला. अशोक अण्णांच्या बद्दल वाईट सांगितलं. अशोक अण्णाचं एकच हे असायचं, ह्या गाव आमचं पुढे जावं, गावाचा विकास व्हावा. तर 5 वर्षात अण्णाला 1 रुपये दिला नाही. अण्णाने आम्ही मिळूनच काम करतोय. आम्ही आमचा पक्ष वेगळा, मतभेद वेगळे, तर गावच्या विकास करताना आम्ही मिळूनच केलेला आहे. 5 वर्षात एकाही नगरसेवकला हिने 1 रुपये दिला नाही. का? नगरपंचायतला दिला तर कमिशन मिळणार नाही, PWDला वगैरे काही विकास झाला नाही. तुम्ही आता आजऱ्याच्या कॉलनीत कुठेही जावा, 1 रोड दाखवा, 1 रोड. ही परिस्थिती बघा ना. पावसात या बाईला हो माणूस 1 किलोमीटर आपल्या पाठीवर किंवा खांद्यावर घेऊन येतो. हे बघा परिस्थिती आहे. मग कसली? आणि ह्या नगरपंचायतवर आठवड्याला 1 मोर्चा काढणारे आमचे लोक आहेत. का काढतात? विकास झाला असता तर काढला असता काय? मग 100 कोटी गेले कुठे? मग ते अण्णाच नाही माहिती 100 कोटी अण्णांच्याकडे आहेत का बघूया. म्हणजे असं म्हटलं जाते की विद्यमान आमदार होते त्यांनी शाश्वत विकास केलेलाच आहे, आम्हाला तर परिवर्तन नकोच आहे, असंही काही लोक म्हणतात. हे फक्त जसं पूर्वी एक बाजारात पोपट बसायचा माहिती आहे, पोपटवाला माणूस, तसे आमचे आमदार साहेब आहे. दुसरं काही नाही. बोलणार पोपटासारखं बोलणार, काम काय नाही. सगळं खोटं आहे. ह्यांच्याच पेच्या नावावर यांचे कॉन्ट्रॅक्टदार सगळे. काय यांनी केलंय? पार्टनरशिप आहे सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या यांच्या स्वतःच्या. त्याच्यामुळं चुकीचं इथली सभा दाखवायची, इथली चुकीची लोक बाहेर जाण्याची, इथली सभा दाखवायची, राधानगरी काही नाही आहे. आमच्या आजऱ्यामध्ये 100% बदल झालेला आहे. मशाल पेटणार आणि प्रकाश पडणार. धन्यवाद.